नमस्ते मित्रांनो. आज आपण बघतो आहे लर्निंग अँड टीचिंग. व्हॉट इज द लर्निंग अँड व्हॉट इज द टीचिंग? लर्निंग आणि टीचिंग याच्यामध्ये काय फरक आहे? त्याचबरोबर लर्निंग म्हणजे निश्चित काय? आजपर्यंत आपण बघत आलो की बऱ्याच लोकांपैकी लर्निंग हे अगदी लहानपणापासून तर आत्तापर्यंत जरी शिकत असलो तर लर्निंग बऱ्याच लोकांना आजही माहीत नाही. आणि लर्निंगचं डेफिनेशन काय होते, लर्निंग कशाला म्हणतात, लर्न कशा पद्धतीनं होतं, लर्निंग हे आपल्या जीवनात किती महत्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिकण्यासाठी आज लर्निंग शिकणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्यासमोर आज लर्निंग जे सांगत असताना अध्ययन कशा पद्धतीनं कसं होतं हे आपण बघणार आहोत. सर्वात पूर्ण लर्निंग जे आहे त्याची सुरुवात जे आहे अगदी आपण जे मनुष्य जन्म आहे तेव्हापासूनच सुरुवातीपासूनच लर्निंगला सुरुवात होते. किंवा एखादा बाळ जन्माला येतो, एखादा व्यक्ती जन्माला येतो, जन्माला आला तेव्हापासूनच लर्निंगला सुरुवात होते. लर्निंगला एवढ्या चांगल्या पद्धतीनं एवढ्या लवकर सुरू होत असताना आपल्याला का नाही माहिती की लर्निंग म्हणजे निश्चित काय? मग यासाठी काय केलं पाहिजे? तर सर्वात पहिले लर्निंगची डेफिनेशन आणि मिनिंग बघत असताना लर्निंग इज द acquisition of knowledge, habits, and attitudes. It includes new ways of doing things in oral to overcome obstacles or to adjust to new situation. It enables the person to satisfy interest to attain the goals. सर्वात महत्वाचं काय आहे तर लर्निंग इज द ऍक्विजिशन ऑफ नॉलेज. म्हणजे कुठल्याही प्रकारचं ज्ञान घेणं, आत्मसात करणं म्हणजेच लर्निंग आहे. त्याचबरोबर हॅबिट्स अँड ॲटिट्यूड्स, आपल्यामध्ये जे कुठल्याही प्रकारच्या सवयी आहेत, हॅबिट्स आहेत, ॲटिट्यूड्स आहेत, या गोष्टी सुद्धा त्याच्यात सर्वात महत्वाच्या आहेत. या हॅबिट्स आणि ॲटिट्यूड्स हे कसं काम करतात? काही सवयीमुळे सुद्धा आपण काही गोष्टी शिकतो, आपल्या वर्तनात बदल होतो, वर्तन कसं काम करतं, एक वेळ आपल्याला सवय लागली की तशा पद्धतीनंच कार्य करायला लागतो माणूस. त्याला आपण हॅबिट्स म्हटलेला आहे. आणि ॲटिट्यूड्स म्हणजे आपल्यामध्ये काय कोणत्या पद्धतीच्या ज्या गोष्टी मुरलेल्या आहेत, आतमध्ये आहेत, त्याला आपण ॲटिट्यूड्स. इट इन्व्हॉल्व्स न्यू वे, हे काय करतात, नवीन पद्धती सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि नवीन पद्धती ऑफ डुईंग थिंग्स इन ऑर्डर. आपण कोणतीही गोष्ट हे डुईंग थिंग्स इन ऑर्डर, कुठल्याही गोष्टी हे ऑर्डरनी क्रमानुसार एकामागे एक एकानंतर एक अशा क्रमाने करतो. टू ओव्हरकम्स ऑब्स्टॅकल्स म्हणजे कुठल्याही प्रकारचे आपल्याला त्यामध्ये येणारे जे कुठल्याही प्रकारचे जे अडथळे आहेत, अडथळे पूर्ण करत करत आपण पुढे पुढे जात जातो. जाण्याच्या या प्रक्रियेला आर टू ऍडजस्ट टू न्यू सिच्युएशन. आणि नवीन ज्या सिच्युएशन्स आहेत, नवीन ज्या कुठल्याही प्रकारच्या कोणत्या अडचणी आहेत, त्या स्थितीला, त्या परिस्थितीला आपण काय करतो आहे, त्याला जुळवत घेऊन किंवा त्याला ऍडजस्ट करून समायोजन करून पुढे पुढे जाण्याची जी प्रक्रिया आहे, इट एनेबल्स द पर्सन. आणि त्यानंतर त्या व्यक्तीला काय ते ओलांडून जात असताना टू सॅटिस्फाय इंटरेस्ट टू अटेन द गोल्स. आणि आपल्याला आपल्या गोलला, आपल्या टार्गेटला, आपलं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी आपण या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर समाधानी होतो. आणि ते समाधान होण्यासाठी गोल अचीव करतो. यालाच लर्निंग असं म्हटलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, जसं याला लर्निंग म्हटलं, व्हॉट इज द लर्निंग? आता व्हॉट इज द लर्निंग ज्या वेळेस म्हणत असताना द प्रोसेस ऑफ डेव्हलप सफिशियंट, कुठल्याही गोष्टी जे आपण सफिशियंट जे आहे, पाहिजे ते आवश्यक आहे, ते डेव्हलप करण्याच्या परिस्थितीला सुद्धा काय म्हटलेलं आहे, द प्रोसेस ऑफ डेव्हलप सफिशियंट, दॅट इज कॉल्ड एज ए लर्निंग. त्यानंतर आहे मूव टू द डीपर अंडरस्टँडिंग. आपण काय करतो आहे, तिथपर्यंत पोहोचतो ज्या ठिकाणी आपल्याला अगदी सखोल कुठल्याही प्रकारचं आकलन झालं पाहिजे, कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, उमगलं पाहिजे. याला मूव टू द डीपर अंडरस्टँडिंग. आणि अप्रोप्रिएटली ट्रान्सफर दी लर्निंग.
कुठल्याही प्रकारची परफेक्ट जी आहे गोष्ट जी आहे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत आपल्याला वापरणं सुयोग्य असली पाहिजे किंवा अशा प्रकारचा अध्ययन की दुसऱ्या स्थितीत सुद्धा दुसऱ्या परिस्थितीत किंवा दुसऱ्या एका विषयातलं दुसऱ्या विषयात सुद्धा आपल्याला त्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. याला ट्रान्सफर म्हटलेलं आहे. म्हणजे ते काय होतं की एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत ट्रान्सफर होत असेल तो अप्रोप्रिएट त्याला सुद्धा लर्निंग म्हणतात. आणि ऍडजस्ट आर अचीव न्यू टास्क अँड सिच्युएशन्स. आपण काय करतो, नवीन टास्क असेल, नवीन कुठले कार्य असेल, नवीन ध्येय असेल त्याच्यासाठी आणि त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा काय होतं त्याला काय करतो आपण ऍडजस्ट करतो. आणि त्याच्यानंतर चेंज इन बिहेवियर ऍज अ रिझल्ट ऑफ एक्सपिरियन्स. आपलं कुठल्याही प्रकारचं बिहेवियर जे बदलतं आणि बदलल्यानंतर ते काय होतं की चेंज इन बिहेवियर वर्तनात बदल करून तो अनुभव स्वरूपात आपल्या अंतर्मनात नेहमीसाठी असतं. ज्या ज्या वेळेस त्याचं तशा पद्धतीनं काम पडेल त्या वेळेस त्या ठिकाणी आपण त्याचा उपयोग करतो. त्याला सुद्धा लर्निंग म्हणतात. आता त्याचबरोबर हे जे आहे लर्निंग, अंडरस्टँडिंग आणि रीडिंग त्याचं कोऑर्डिनेशन काय आहे, हे एकमेकाशी कसे संबंधित आहे. आता अंडरस्टँड जर व्हायचं असेल, ज्यावेळेस लर्न करत असताना लर्निंग लीड्स टू डीपर अंडरस्टँडिंग. लर्निंग काय करतं आपल्याला एक प्रकारचं डीपर अंडरस्टँडिंग करतं. म्हणजे एक प्रकारचं अत्यंत सखोलप्रमाणे त्याचं आकलन होणं, समजणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासोबत लर्निंगमुळे काय होतं, रीडिंग इज कंपोनेंट ऑफ द लर्निंग प्रोसेस. आणि आपण जे वाचतो ते कशाचं प्रोसेस आहे, लर्निंग साठीच आहे. रीडिंग हे कशासाठी होतं, लर्निंग साठी. आणि त्यानंतर अंडरस्टँडिंग आणि रीडिंग साठी इनिशियल स्टेप फॉर द अंडरस्टँडिंग. आता रीडिंग काय आहे, ते इनिशियल स्टेप आहे, सुरुवातीचं काय आहे कार्य आहे की रीडिंग केल्याबरोबर आपल्याला ते अंडरस्टँड होतं. आणि अंडरस्टँड केलं, आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या तिन्ही गोष्टी लर्निंग, डीपर अंडरस्टँडिंग आणि फर्स्ट स्टेप आहे ते इनिशियल आणि हे कंपोनेंट्स ऑफ लर्निंग प्रोसेसचं हे कंपोनेंट आहे. आणि कम्प्लीट नॉलेज ॲक्विशन त्यावेळेस होतं की ज्यावेळेस रीड केल्यानंतर लर्न होतं आणि लर्न आणि अंडरस्टँड होतं, त्यावेळेस कम्प्लीट नॉलेज आपल्याला गेन होतं, मिळतं. त्याला आपण कम्प्लीट नॉलेज मिळणं म्हणजेच एक प्रकारचं लर्निंग आहे, म्हणजेच एक अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे रीडिंग, अंडरस्टँडिंग आणि लर्निंग ही एक कंबाईन प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. असं जर माहीत असेल तर निश्चितच आपण कुठल्याही प्रकारचं अध्ययन केलेलं ते आपण कुठल्याही स्थितीमध्ये वापरतो, त्याचा अचीव करतो, टार्गेटपर्यंत जातो. यालाच लर्निंग म्हटलेलं आहे. नमस्कार.